कोपरगाव शहरासह तालुक्यात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. कोपरगाव शहरासह तालुक्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आज 15 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कोपरगाव तहसील कार्यालयात तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी आमदार आशुतोषदादा काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, मुख्याधिकारी अजित निकत, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, पालक, नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन केले. डॉक्टर सी.एम. मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागवली. दरम्यान कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी उपस्थितांना भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी महेश गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव. 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कोपरगावकर वासियांना, सर्व नागरिकांना, सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी, पत्रकार बांधव सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक अशा शुभेच्छा.